नमस्कार मंडळी, पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मंडळी, नुकतंच प्रथम सत्र परीक्षा सुरुवात होणार आहेत आणि 10वीची परीक्षा 3 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे। या कालावधीमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा ताण जाणवणं साहजिकच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा किंवा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात स्मरणात कसं राहील या विषयाच्या संदर्भातच आपण सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत। आज आपण अभ्यासाचे सोपे तंत्र या विषयाची माहिती पाहिली जाणार आहे। मंडळी, प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं असते की मी खूप अभ्यास करतो पण मला आठवत नाही। मी 2-2, 3-3 तास अभ्यास करतो पण मला उत्तरे लिहिताना लक्षात राहत नाही। ही अडचण एक नाही अशा कितीतरी विद्यार्थ्यांची आहे आणि यामुळे पालक मंडळीही त्रस्त झालेली आहेत। मग अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर तो लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा जेणेकरून की त्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। मंडळी, अभ्यास करणे ही एक कला आहे। अभ्यास करत असताना त्याचं तंत्र ठरवावं लागतं, त्याचं नियोजन करावं लागतं। अभ्यासाचं नियोजन केल्यानंतर कमी वेळामध्ये जास्त आपण विषय वाचू शकतो। एवढंच नाही तर त्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्ससुद्धा आपण मिळवू शकतो। ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे तर त्या ठिकाणी पोहोचण्याआधी आपण त्याचं अंतर किती आहे, केव्हा निघाल्यानंतर मी तिथं सुरक्षित वेळेला पोहोचेल, मला कसल्या समस्या निर्माण होणार नाहीत याचं आपण नियोजन करत असतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी किती आहे, त्या कालावधीमध्ये किती विषय आहेत आणि त्या विषयासाठी किती वेळेचं मी वाटप करायला पाहिजे जेणेकरून की माझा पूर्ण अभ्यास होईल आणि त्याची मला पुनरावृत्ती घालता येईल याचं नियोजन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करणं अपेक्षित आहे। आपण नेहमी पाहत असतो की विद्यार्थी सांगत असतात की मी अभ्यास करतो पण लक्ष लागत नाही, आठवत नाही, परीक्षेत सगळं विसरून जातं। तर आज आपण शिकणार आहोत काही अशा सोप्या प्रभावी तंत्राबद्दल ज्यामुळे की विद्यार्थ्यांचा अभ्यास लक्षात राहील, विद्यार्थी ठराविक वेळेत अभ्यासाचं स्मरण करू शकतील आणि त्याचं लेखन सुद्धा करू शकतील। यासाठी मंडळी, विद्यार्थी ज्या ठिकाणी अभ्यास करणार आहे ती जागा स्वच्छ, शांत आणि मोबाईल आणि टीव्ही पासून दूर ठेवा। विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी एक टेबल आणि त्याची बैठक व्यवस्था करावी आणि त्या टेबलावर फक्त विद्यार्थ्याचं अभ्यासाचं सामान असावं जेणेकरून की तो आपल्या मेंदूला अशी आज्ञा देऊ शकेल की ही माझी अभ्यासाची जागा आहे आणि ज्या ठिकाणी मला फक्त अभ्यासच करायचा आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मनशांती सुद्धा स्थिर असणं आवश्यक आहे। यासाठी वाचन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी डोळे झाकून स्थिर शांत चित्ताने त्या विषयाचं स्मरण करणं आवश्यक आहे। अभ्यास करत असताना एकदाच सर्व पुस्तके घेऊन बसण्याऐवजी अभ्यासाचे छोटे छोटे विभाग करावेत। आज पहिला पाठ वाचणार आहे, उद्या दुसरा पाठ वाचणार आहे, असं आपल्या या ठिकाणी डोक्यामध्ये कल्पना करावी जेणेकरून की छोट्या छोट्या भागामध्ये वाचन केलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील। आज 25 मिनिटांचं वाचन करावं, त्यानंतर 5 मिनिटं त्यांनी थोडासा ब्रेक घ्यावा ज्याला की पोमोड्रोरो असं म्हटलं जाते। कारण एखादी काम सतत आपण केल्यानंतर मेंदू थकतो आणि त्या अवस्थेत मुलांनी जर 2-2, 3-3 तास वाचन केलं तर लक्षात राहत नाही। यासाठी वाचन केल्यानंतर थोडासा आराम करावा, वेळापत्रक ठरवावं, ठरवलेल्या वेळापत्रकामध्ये लेखन हे सुद्धा असावं। कारण मेंदूला आपण जशी दिशा दिलो तर त्या ठिकाणी तसं ती अंमलबजावणी केली जाते। पाठाचं वाचन केल्यानंतर ठराविक वेळामध्ये त्याचं लेखन केल्यानंतर मेंदूमध्ये जो अभ्यास साठवलेला आहे तो अभ्यास त्या ठिकाणी पानावर उतरवला जातो जेणेकरून की स्मरणात राहतो। असं म्हटलं जातं की नुसतं वाचनानं 40% भाग मुलांच्या लक्षात राहतो, पण वाचन करून तोच भाग जर पानावर उतरवला तर 80% भाग मुलांच्या स्मरणात राहतो। कधी कधी मुलं वाचत असताना पुस्तकावर अवलंबून राहतात,
फक्त पुस्तकाचं वाचन 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 करतात, पण असं करता कामा नये. वाचन केलेल्या गोष्टी कागदावर उतरवणं सुद्धा आवश्यक आहे. त्याचे छोटे छोटे नोट्स बनवणे, जसं की विज्ञान असेल व्याख्या लिहून काढा, इतिहास भूगोल असेल इसवी सन लिहून काढा, व्यक्तींची नावे लिहून काढा. यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते. त्याला माइंड मॅपिंग असं म्हटलं जातं. जे तुम्ही वाचन केलेलं आहे त्या विषयाचं नाव किंवा त्या पाठाचं नाव एका कागदावर लिहून त्याला सभोवती छोट्या छोट्या फांद्या काढून जर तुम्ही पॉइंट्स किंवा जे काही वाचलेले मुद्दे आहेत ते जर लिहिले तर ते मुद्दे लक्षात राहतात आणि तो पाठ कायमस्वरूपी संपूर्णरित्या व्यक्तीच्या डोक्यात राहतो. तर अशा प्रकारानं अभ्यासाचं तंत्र मुलांनी स्वीकारावं लागतं. प्रत्येक अभ्यासाच्या तंत्रानुसार समजा एखादा पाठ वाचन केला, त्यात असणारे मुद्दे, मग तो कोणत्याही विषयाचा असेल, तो जर बाजूला लिहून काढला तर तो लक्षात राहतो. त्याचबरोबर आणखीन एक नवीन थिअरी समोर आलेली आहे, ज्याला टीच ऑदर्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जे शिकलो, जे वाचलो ते दुसऱ्याला सांगणे. कारण जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकदा कृती घडते, दुसऱ्याला सांगतो तेव्हा दुसऱ्यांदा कृती घडते. आणि जर मधले काही मुद्दे विसरले असतील तर ते पाहण्यासाठी आपण तिसऱ्यांदा तो पाठ वाचतो. आणि अशा प्रकारे जर अभ्यासाचं तंत्र वापरलं तर कधीच विसरणार नाही. त्याचबरोबर जो अभ्यास तुम्ही केलाय त्यासाठी ठराविक वेळ द्या. अभ्यासाचे 3 टप्पे पाडा. कठीण विषयासाठी सकाळचा वेळ किंवा रात्री झोपेमुळं मेंदू आपला ताजातवाना झालेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर कठीण विषयाचं आपण वाचन केलं तर ते विषय आपल्या लक्षात राहतात. संध्याकाळचा वेळ मध्यम विषयासाठी ठेवा, जसं की उदाहरणार्थ विज्ञान असेल, इतिहास भूगोल असेल. आणि रात्रीचा वेळ भाषेसाठी, जे की मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तर अशा प्रकाराने 3 टप्प्यामध्ये जर आपण विषयाची विभागणी केली तर त्या ठिकाणी मुलांवर ताण न येता व्यवस्थित अभ्यास होऊ शकतो. मंडळी, यासाठी पालकांनीही मुलांसाठी अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून द्या. त्या वेळापत्रकानुसार मुलगा अभ्यास करतो का हे दररोज पहा. मुलांनी अभ्यास करून काही सांगितल्यानंतर त्याचं कौतुक करा, त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्यासोबत संवाद सकारात्मक ठेवा, जेणेकरून की त्याला ते लक्षात राहील. अभ्यास म्हणजे फक्त रट्टा नाही, तर तो एक विचार आहे, समज आहे आणि सातत्याचं नाव आहे. जर तुम्ही योग्य वातावरण दिलं, वेळेचं नियोजन केलं आणि छोट्या छोट्या सोप्या तंत्राचा वापर करून अभ्यास केला तर अभ्यास विद्यार्थ्याला ओझं वाटणार नाही, तर तो एक आनंददायी प्रवास बनेल. जेणेकरून की विद्यार्थी सोप्या तंत्राचा वापर करून कठीणातली कठीण गोष्ट सुद्धा सहज स्मरणात ठेवील. यासाठी मंडळी, पालकांनी तसं वातावरण मुलांना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, जेणेकरून की मुलं आनंदी वातावरणामध्ये अभ्यास करतील, स्मरणात ठेवतील आणि परीक्षेमध्ये पाठांतर केलेलं, वाचन केलेलं त्यांना ठराविक वेळेत आठवेल आणि त्याची परिणती आपल्याला त्यांच्या मार्कामध्ये आढळेल. यासाठी मंडळी, अभ्यासाचा ताण पालकांनी आणि मुलांनीही न घेता एक आनंददायी प्रवास समजून त्यांना वेळेचं नियोजन करून देऊन फक्त आपण नुसतं लक्ष जरी ठेवलं तरी मुलं त्याप्रमाणे अभ्यासाचं नियोजन करतात. म्हणूनच म्हटलेलं आहे ना, अभ्यास किती वेळ केला याला महत्त्व नाही, अभ्यास कसा केला त्याला महत्त्व आहे. 5-5, 6-6 तास तुम्ही वाचन केलं ते महत्त्वाचं नाही, तुम्ही काय वाचलं, लक्ष केंद्रित ठेवून किती वाचलं आणि ते किती लेखन करून स्मरणात ठेवलं याला फार महत्त्व आहे. मंडळी, यासाठी मुलांना साथ द्या, अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करा, जेणेकरून की मुलं आनंदी वातावरणामध्ये अभ्यास करतील आणि तो अभ्यास त्यांच्या लक्षातही राहील. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसोबत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. त्याविषयीची आपण नव्यानं माहिती करून घेऊया. धन्यवाद.